जैसे कि आप देख सकते हो यहाँ पे इतना रश है, ये देख के मैं यहाँ पे रुका पहली बात तो क्या है चेक करने के लिए। देन आई रियलाइज़ कि ये मंचूरियन किंग वाला है। तो यहाँ पे अभी कैसा फूड रहेगा और क्या क्या इसमें मिल रहा है वो जाके चेक करते हैं। दादर स्टेशन के बाहर आते ही राइट साइड में आपको चलते आना है, ईस्ट में आके ये टूवर्ड्स दिस साइड, एंड आपको यहाँ पे मिल जाएगा ये कैलाश मंदिर का स्पॉट। ये काफ़ी ज़्यादा फेमस है, उससे सिर्फ 2 मिनट के आगे की दूरी पर आपको ये मिल जाएगा किंग मंचूरियन वाला। ये है, ये स्ट्रीट फूड स्टॉल है। तो ये शाम को 5 बजे चालू हो जाता है। ऐसे आपको टेक अवे भी मिल जाएगा यहाँ पे। हेलो गाइस, व्हाट्स अप, दिस इज मी योर बॉय सैम, वेलकम बैक टू माय चैनल सैम ऑन डिमांड। एज ऑलवेज गुड फूड मेक्स गुड मूड। तो आज मैं आपको दादर में लेके आया हूँ मंचूरियन किंग। किंग कौन है मंचूरियन का? तो दादर में एक ही है मंचूरियन किंग वाला। तो इसका ये स्ट्रीट फूड स्टॉल है। तो इसमें अभी कैसा टेस्ट रहेगा और क्या क्या इसके पास आइटम्स मिलते हैं, और वो अफोर्डेबल भी रेट्स में रहेगा, क्योंकि यहाँ पे जो स्ट्रीट फूड पे इतना जो गर्दी लग रहा है वो उसी के लिए। सो अभी जाके चेक करते इसका टेस्ट कैसा है और क्या क्या वरायटीज है इनके पास। टिल देन स्टे ट्यून। एवढा लॉट मध्ये संपतं। आता आपण जो इकडचा ओनर आहे मेन, स्वतः तो शेफ पण आहे, तो स्वतः इकडे मेकिंग करतो। तर आता त्याला विचारूया आपण तो काय तो काय बनवणार आणि काय नाही, कारण की एवढा ठसका उठतोय। आता त्याच्याकडूनच विचारून घ्या काय काय बनवतोय। तो आता आपण इकडच्या ओनरला विचारूया काय काय व्हरायटीज आहेत त्याच्याकडे आणि काय काय नाही। तर मित्रा, कशी प्राइस आणि काय काय जेवढे व्हरायटीज आहे? ही फ्राईड बेल आहे 45 रुपीजला भेटते, मंचुरियन चिल्ली आहे ती 45ला भेटते, आणि नॉर्मल मंचुरियन आहे ते 30 रुपयाला भेटतं। ओके, आणि लाईक तू टेक अवे पार्सल पण देतो का? हो हो। सो नियर बाय एरियासाठी आहे की कसं आहे काय ते? असं म्हणजे इथे 100 मीटरपर्यंत असेल तर आम्ही डिलिव्हरी पण करतो। डिलिव्हरी पण 100 मीटरपर्यंत? हां। दिवसाला नाही ना बोलतो तरी किती मंचुरियन बनवतो? जे मंचुरियन किंग आपलं नाव आहे त्यासाठी काय तू सांगशील? दिवसाला म्हणजे काय आमचे असे 2 टप आहेत। ओके, किती किलोचे ते काय आता तेवढं काय मी कधी बघितलं नाही। अंदाजाने बनवतो जेवढे जाणे बट सगळे खाऊन जातात, कोण खाली जात नाही। सो आता इकडे हे सर आपण यांना विचारूया की हे कधीपासून इकडे त्यांना आवडलं आहे का? तर तुम्हाला कसं वाटलं? हे मस्त आहे। मस्त आहे। आणि कधीपासून तुम्ही येतात? युजली गो टू प्लेस आहे तुमचा? एक 2 वर्षापासून येतो मी, 1-2 वर्ष झाले। तो जेव्हा पण तुम्ही संध्याकाळचा स्नॅक्स असेल तर हाच प्रिफर करता का? हां, आज करतो। आणि टेस्ट क्वालिटी सेम आहे जशी तुम्ही 2 वर्षापासून खाताय? सेम काय सुद्धा फरक नाही, आणि असं कुठंच भेटणार नाही। अच्छा, म्हणजे एवढा स्वस्त रेट्स तर बिलकुल नाही भेटणार, आणि एवढं लाईफ कुठंच नाही भेटणार तुम्हाला। ओके, थँक्यू। जसं की मित्रांनो, मी जस्ट आता ऐकलं यांच्याकडून की ही लोक रेग्युलर कस्टमर 1-2 जण त्याच्यातले, आणि 1-2 जण नवीन आहेत। तर त्या लोकांचा फीडबॅक कसा होता विचारूया आपण। तो तुमच्यातला नवीन कोण आहे? हे दोघं नवीन आहे। हे दोघं नवीन आहेत। सो तुम्हाला कसं वाटलं? टेस्ट वाईज खूप छान आहे। छान वाटलं? मी पहिल्यांदा आलोय, खूप छान लागलं। पहिल्यांदा आल्याने छान लागलं। ओके, तुझा? मी रेग्युलर कस्टमर आहे सर। रेग्युलर कस्टमर आहे, Regular आणि customer. तू यांना इकडे घेऊन आला? मी इकडे घेऊन आलो यांना। ओके, सो म्हणजे काय म्हणून तू यांना घेऊन आलास? लाईक तुला काय वाटलं की या पहिल्यांदा हॉट बेड भेटते इकडे खायला, ओके, त्यासाठी बरं वाटलं। त्यामुळे मी यांना बोललो की तुम्ही पण या, बघूया आपण एकदा कसं काय आहे। त्यामुळे त्यांना इकडे घेऊन आलो। सो तुम्हाला मनापासून आवडलंय? हो, खूप छान आहे। आम्ही पहिल्यांदा मुंबईत अशी भेळ खातो। एक नंबर। थँक्यू, शाउट आउट टू तुला पण मित्रा। कीप ग्रोइंग। तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की नंतर बघा सॅम ऑन डिमांडच्या चॅनलला। ओके, चलो, थँक्यू। सो गाईज, आपण इकडे घेतलेली हॉट बेळ, जर तुम्ही याच्यात बघू शकतात, क्वांटिटी, क्वालिटी, एव्हरीथिंग इज टॉप नॉच। मंचुरियन पण भरभरून आहे। चिलीवरती जसं असतं आपण मंचुरियन चिली नाही तर चिकन चिली खातो, इट्स काइंड ऑफ दॅट। ग्रेव्ही तरी तशी आहे। लेट्स सी हाव इट टेस्ट। मी जवळजवळ 2-3 वर्ष आधी आलो तेव्हा पण खाली तशीच टेस्ट आहे, एक्झॅक्ट कन्सिस्टन्सी आहे टेस्टमध्ये। आणि प्राइस पॉइंट ऑफ व्यू फक्त 45। सो इफ यू आर लुकिंग फॉर इवनिंग स्नैक मील या फिर कुछ भी ऐसा, सो ये गो टू मील आपका हो सकता है। जितना भी आप क्राउड देख रहे हो यहाँ पे फ्रेश बन रहा है,
मतलब लिटरली इतना 2 टोप भर के उनका ये रहता है मंचूरियन, उसमें वो दोनों टोप दिन का बनता है यहाँ पे, और उसके बाद वो भी सब फ्रेश होता है यहाँ पे। ऑयल वगैरह देख के मुझे ऐसा लगा कि इनका जो स्टाफ है, स्ट्रीट फूड पे इतने सारे लोग मैंने पहली बार देखे। और ये दादर जैसे एरिया, तो यहाँ पे इतने क्राउड होना बनता है। कम से कम 5 से 6 जण इनके पास काम करने के लिए स्ट्रीट स्टॉल पे, वो भी कार्ट एक छोटासा। सो हातगडीवरती मी एवढी पोरं कधी नव्हती बघितली, आणि हे काय एवढे लोक आहेत ते आपल्याला कळेल, कारण की एवढा क्राऊड येतो इकडे, त्याची टेस्ट चांगली आहे म्हणून लोक इकडे येतात। स्टेशनपासून एकदम दादरच्या जवळ आहे, 2 मिनिटावरती आहे। एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन। कधी पण तुम्ही दादरला आलात, परेलला आलात शॉपिंग करायला, तर मस्ट विजिट, मस्ट गो टू स्पॉट आहे हा मंचुरियन किंगवाला। आणि हा मंचुरियन किंग काय त्याने दाखवून दिलं आपल्याला टेस्टमध्ये पण आणि प्राइस पॉइंट ऑफ व्यू। सो आप तुम्हाला वीडियो आवडला असेल, वीडियो लाइक शेयर कमेंट करो। अभी तक आपने सैम ऑन डिमांड को फॉलो नहीं किया तो अभी फॉलो करो, ताकि आपसे ऐसे फ्लेवरफुल एक्साइटिंग वीडियोस मिस ना हो। तो मिलेगा कुछ ऐसे टेस्टी एक्साइटिंग वीडियोस के साथ। टिल देन स्टे ट्यून्ड, टेक केयर, कीप लविंग एंड शेयर दिस वीडियो एज मच एज पॉसिबल। दिस इज मी योर बॉय सैम साइनिंग आउट।